व्हॅकेशनची एक्झाम दिलं. समर व्हॅकेशन मध्ये मला सगळ्यात आधी पीसीओडी डिटेक्ट झालं. खूप जास्त पेन व्हायला लागलं अचानक, म्हणजे अगदी लोळावं लागलं खाली. कळत नव्हतं किडनी स्टोन आहे की पीसीओडी आहे का काय, माहित नव्हतं तोपर्यंत पीसीओडी काय. सगळ्यांचा असा अंदाज होता की किडनी स्टोन असेल. हॉस्पिटलमध्ये गेले, सोनोग्राफी केले, तेव्हा कळलं की पीसीओडी आहे. तिथून प्रवास सुरू झाला की पीसीओडी म्हणजे काय. डॉक्टर फॅमिली फ्रेंड होते, फ्रेंडली सांगितलं की हे बघ ताई, की तुला कायमस्वरूपी बरं करायचं असेल तर तुला योगासने करावे लागतील, तुला चांगला आहार घ्यावा लागेल, तुला रेग्युलर तुझी डेली रुटीन ठेवावं लागेल, व्यवस्थित छान लाईफस्टाईल मेंटेन करावं लागेल, तर तू ह्याच्यातून आरामात मोकळी होऊ शकते. त्यानंतर मी थोडीशी रेग्युलरिटी, कॉलेज वगैरे, हे ट्रेस वगैरे, त्यात थोडंसं मी ठीक आहे मॅनेज केलं. 2018 साली माझं लग्न झालं. 18 साली लग्न झाल्याच्या नंतर मला खूप जास्त त्रास व्हायला लागले. अगदी 3-4 महिन्यामध्ये खूप जास्त डॉक्टर सुरू झाले. अगदी 2 वर्ष खूप जास्त प्रमाणात औषधं खाल्ले. शेवटी स्टेरॉइडवर आले. स्टेरॉइडवर जेव्हा मला डॉक्टरनी आणून इतका फालतू विचारत होता तो. मग फालतू नाही, म्हणजे तिचा पहिलाच त्रास होता. हे बंद करून काहीतरी छान करावं लागणार वल्ला आहे. फालतू. आणि म्हणून मी ह्या कम्युनिटी सोबत जॉईन झाले. ह्या कम्युनिटी सोबत जॉईन झाल्यावर हा माझं न्यूट्रिशन, माझा सकस संतुलित आहार, मी सुरुवात काय होत आहे? 7 किलो फॅट लॉस केलं. 7 किलो फॅट लॉस केल्याच्या नंतर मला खूप का टाकते? तुम्हाला दिसत असेल. येस संजय सर, दिसतोय? येस, थँक्यू सर. तर हा माझा बिफोर आफ्टर आहे. हा पहिला फोटो तुम्ही बघू शकता. हा माझा आहे लग्नानंतरचा फोटो, जिथे मला कुठली प्रेग्नेन्सी नव्हती, तोपर्यंत बाळ नव्हतं, काही नव्हतं, तरी माझी अवस्था होती. आणि हा आता नंतरचा जो फोटो आहे तो मी एका बाळाची आई झाल्यानंतरचा फोटो आहे. कुठला छान वाटतो बरं? एका बाळाची आई छान वाटते की एक तरुण मुलगी छान वाटते? बरोबर ना? तर हा बदल माझा इथे आल्यावर झाला. मी काय केलं? मी फक्त जेवण बदललं. मला माझ्या कोचने सांगितलं की तुम्हाला हा आहार खायचा आहे. जसं की मी आताही तुमच्या समोर घेऊ शकते. हा माझा टॅबलेट बॉक्स आहे, दिसतोय? हा टॅबलेट बॉक्स आहे. त्या माझ्या हातात टॅबलेट्स आहेत काही, हे माझं न्यूट्रिशन आहे, आणि हे मी माझ्या अफ्रीज सोबत असं घेऊ शकते. आणि जर मला इथे आलं कुठली संजीवनी भेटली असेल तर ती आहे ही. येस, दिसत असेल सगळ्यांना. वुमन चॉईस. येस. आज जर लेडीज आपण आहोत, सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. की एक टॅबलेट आपल्याला एका महिन्यासाठी, ही एक डब्बी आपण स्वतःसाठी घेऊ शकत नाही. लग्न निघलंय नातेवाईकातलं, 4,000च्या खाली लेडीज साडी घेत नाही.